धारावी पुनर्विकास परियोजना के लिए अदानी के पास जाने के बाद महाविकास आघाड़ी ने कुछ दिन पहले ही मुंबई में मार्च निकाला था। इस मार्च में आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे शामिल हुए। राज ठाकरे भी अब मुंबई के बड़े प्रोजेक्ट अदानी ग्रुप के पास कैसे चले जाते हैं, इसको लेकर सवालिया निशान खड़ा हो रहा है। उनके साथ ऐसा क्या है? उन्हें एयरपोर्ट से लेकर कोयला तक सब कुछ कैसे मिल जाता है? यह सवाल राज ठाकरे ने पूछा है। लेकिन इस बार बोलते हुए उन्होंने महाविकास आघाड़ी के मार्च पर भी तंज कसा है। वे अनुबंध पर हस्ताक्षर करने के 10 महीने बाद मार्च कर रहे हैं, तो क्या वे इसलिए मार्च कर रहे हैं क्योंकि कोई समझौता उनके बीच नहीं हुआ है? यही तो आप उनसे पूछते हैं। ये बात राज ठाकरे ने कही है। पुनर्विकास परियोजना की एक योजना होती है, इसमें कितने स्कूल कॉलेज आएंगे, इसे लेकर खुली जगह तक कई बातें हैं। उनके साथ क्या होगा, क्या उन्होंने ये तय कर लिया है? उन्होंने यह भी पूछा है कि अब सामने वाले पर दबाव बनाओ और बस समझौता कर लो। उन्होंने ये सवाल सीधे तौर पर महाविकास आघाडी के नेताओं से पूछा है। आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात, कोळसा पण तेच हाताळू शकतात, बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात। आणि एवढा मोठा प्रकल्पाला तुम्ही मोठं सगळ्या जेवढ्या टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती, डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं, तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं, पण ते झालं नाही। मला फक्त प्रश्न एवढाच आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांची आमची बोलणी झाली होती या सगळ्या संदर्भामध्ये। आणि अदानी ग्रुपचे कोणतरी एक जण आहेत, त्यांनाही म्हटलं मला पहिलं डिझाईन तुमच्याकडनं मला दाखवा, हेही झालं होतं। मला फक्त एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण सरकार बोलला तुम्ही, महाविकास आघाडी, आणि आज का जाग आली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना, आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला? आणि हे 8-10 महिन्यानंतर जागे झालेले जे काय कुठच्या आघाडी जी आहे ह्याने विचारला का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे, की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत? हे मला असं वाटतं एकदा त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा। 2025 ला होतील, कारण सध्या निवडणूक आयोग, कायदा असा